अकोला मनपाच्या सभागृहाला असलेले टिपू सुलतान नामफलक काढण्याकरिता शिवसेना आक्रमक। मागील 10 दिवसाआधी आयुक्त यांना निवेदनाद्वारे फलक हटवण्याची विनंती वजा सूचना केली होती, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही अथवा लिखित समाधान उत्तर आयुक्तांनी दिले नव्हते। तसेच काल विधान भवनामध्ये मुख्यमंत्री यांनी इतिहास सांगितला, त्यामध्ये टिपू सुलतान या नराधमाने एका रात्रीत 75,000 हिंदूंचा नरसंहार केला होता, तसेच 3,000च्या वर गोमातेची कत्तल केली होती। अशा देशद्रोही सुलतानचा शहीदे हे वतन म्हणणे किती वाईट आहे। अशा राक्षसी टिपूचा मनपामध्ये कुठेही उल्लेख नसावा, याकरिता शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा, उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, संघटक तरुण बगैरे, युवा सेना जिल्हा प्रमुख अतुल एडने, जिल्हा प्रमुख युवा सेना विक्की बावरी, शहर प्रमुख युवा सेना योगेश ढोरे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, नितीन मिश्रा, मुन्ना भाऊ मिश्रा, अंकुश शिंत्रे, राजेश जोशी, अजय दुबे, गोटू अग्रवाल, कुणाल शिंदे, मुन्ना उरकडे, रोशन महेश वगैरे, राज सुनील दुर्गे, योगेश गवळी, बालू चव्हाण, राजेश इंगळे, गणेश बुंदेल, रवि अवचार, संजय अग्रवाल, कैलास भाऊ खोरे, अमर भगत, आशु तिवारी, बालू चव्हाण, भूषण चौधरी, रुद्राक्ष राठोड, धीरज मिश्रा, आशुतोष मिश्रा, रवि मडावी, मंगेश गीते, रामटेके भाऊसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक नामफलक काढण्याकरिता मनपा आवारात जमा झाले होते। दोन्हीकडून जमाव वाढत दिसताच पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढवून व आयुक्तांनी येत्या 8 दिवसांमध्ये लिखित स्वरूपात काय कारवाई करणार असे आपणास कळवितो असे सांगितल्यानं फलक उतारो हे आंदोलन स्थगित करण्यात आले व प्रशासनाने 8 दिवसात टिपू सुलतानचे फलक काढून तिथे अब्दुल कलाम, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रहिताच्या व्यक्तींचे नाव दिले तरी चालेल, परंतु टिपू नको, अन्यथा शिवसेना स्टाईलने नामफलक काढण्यात येईल। तर वरील घटनेवरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला। 10 दिवस अगोदर आम्ही या टिपू सुलतानचा विषय घेऊन आयुक्ताकडे आलतो आणि आयुक्त साहेबांना पण निवेदन दिला होता। तेव्हा त्यांनी सांगितलं की मी त्याच्यावर काही ना काही कारवाई करतो। काल या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी या सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं की इतिहासच आहे ते, त्यांनी सांगितलं म्हणजे तो विषयच नाही आहे, इतिहास आहे की टिपू सुलतान यांनी हा जो होता नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल केला, 30,000 गायीचा कत्ल केला। मग आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बनतात तर मग हा बोर इथे पाहिजे का? टिपू सुलतानचा नाही पाहिजे। त्यासाठी आमचं आंदोलन होता। आज त्यासाठी आम्ही आयुक्ताकडे आलो होतो। तर आयुक्त साहेब तुम्ही आतापर्यंत त्यावर काय कारवाई केली? आयुक्त साहेब नव्हते, ऍडिशनल आपले हे उपायुक्त होते, त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की 8 दिवसात आम्ही यावर काय कारवाई करतो तुम्हाला लिखित स्वरूपात देतो। आम्ही त्यांना आग्रह केला की आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाही आहे, कारण की आता राज्याचे मुख्यमंत्री और इतिहास बनते, मग इथे टिपू सुलतानचं बोट नाही पाहिजे। तुम्ही लावा ना, आम्ही सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराज लावा किंवा APJ अब्दुल कलामाचं नाव द्या, त्याला आम्हाला हरकत नाही आहे। ज्याच्यामुळे या जो कलंकित राजा आहे, राजा कायचा आहे तो कलंकित आहे, आणि काल स्पष्ट आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तो आम्हाला बोट नाही पाहिजे तिथे, हे आमचा मागणी आहे। यांनी नाही केलं तर आम्ही त्यांना आता सांगितलं की तुम्ही नाही केलं तर आम्ही पुढे आमच्या मार्गाने ते आम्ही बोर्ड काढणार म्हणजे काढणार आहे। त्यामध्ये मग काही लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम झाला त्याची पूर्ण जबाबदारी या महानगरपालिका प्रशासनाची राहणार आहे। न्यूज एक्सप्रेस करिता नौशाद पटेल, अकोला।